हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जसं की आज आहे नवीन वर्षाची पहिली चतुर्थी. भाजी मार्केटमधनं भाज्या आणल्यावर मी स्वच्छ पाण्याने त्या भाज्या चांगल्या धुवून ठेवते. धुवून झाल्यावर त्यांना चांगलं कोरडं करते, कोरड्या कपड्याने पुसून, आणि नंतर मग मी फ्रीजमध्ये ठेवून देते, जेणेकरून आपल्याला लागल्यावर आपण पटकन त्या वापरात घेऊ शकतो, कारण त्यांना माती पण भरपूर असते ना. ज्या फळभाज्या आहेत त्याच मी स्वच्छ धुते पाण्याने, आणि ज्या पालेभाज्या आहेत त्या नाही धुवत, कारण त्या जर धुवून ठेवल्या तर त्या कुजतील ना. मग मी काय करते, त्यांना तसंच जसं आहे तसं साफ करून फ्रीजमध्ये ठेवते. फक्त फळभाज्या धुवून ठेवते फ्रीजमध्ये मी, पालेभाज्या नाही धुवत. आता जे भांडे पडले आहेत ते पहिल्यांदा मी भांडे सगळे घासून घेणार आहे. भांडे घासून झाल्यानंतर मी गॅस शेगडी स्वच्छ करून घेणार आहे. त्याच्यानंतर ओटा पण साफ करून घेणार आहे. अशा मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी. त्या मिरच्यांचं काय करायचं, देठ काढून ठेवायचं, म्हणजे त्या चांगल्या दिवस टिकतात. पण धुवायचे नाही, कारण धुतल्यानंतर लवकर खराब होणार त्या. मग ते देठ काढून चांगलं फ्रीजमध्ये कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायच्या, चांगल्या टिकतात. चतुर्थी असल्यामुळे आज आहे उपास, तर मी आता करणार आहे साबुदाणा खिचडी. तर पहिल्यांदा मी आता घेणार आहे शेंगदाणा 1 वाटीभर, आणि तो चांगला भाजून घेणार आहे. शेंगदाणा चांगला भाजून झाल्यावर शेंगदाणा आणि 5-6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधून काढणार आहे एकत्र. हे बघा, असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. खिचडीत मी 1 बटाटा पण टाकणार आहे. त्यासाठी मी 1 बटाटा घेतला, चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आणि तो आता मी बारीक चिरून घेणार आहे. छान लागते बटाट्यामुळे खिचडी, चव छान येते. आता मी खिचडी फोडणीला टाकणार आहे. पहिल्यांदा थोडं तेल टाकणार आहे, त्याच्यात कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता थोडासा तेल परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात बटाटे ठेवायचे. बटाटे चांगले मऊ झाले की मग त्याच्यात
जे आपण शेंगदाणा आणि मिरची वाटून घेतली ते टाकायचे आहे आणि नंतर साबुदाणा टाकायचा आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजत ठेवायचे आहे. थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला.